सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसणारे अनेक कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्यांना चांगली टेबल कशी मिळवायची ही टॅक्ट माहिती आहे. झेडपीमध्ये असेही अनेक कर्मचारी आहेत की त्यांच्याशिवाय त्या विभागाचे काम पुढे जात नाही. त्यामुळे अशा काही कर्मचाऱ्यांची डिमांड प्रचंड पाहायला मिळते. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामध्ये कार्यालयीन अधीक्षक म्हणून पुन्हा एकदा झहीर शेख यांची मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी नियुक्ती केली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी झहीर शेख यांना त्या विभागातून काढून त्यांची बांधकाम विभागात तडकाफडकी बदली केली होती. शेख यांच्या जागेवर दुसरा कर्मचारी बोरुटे देण्यात आला होता. दरम्यान आव्हाळे यांची बदली झाली. मागील काही महिन्यांमध्ये झहीर शेख यांच्या जागेवर दिलेल्या कर्मचाऱ्यांना कामकाज करताना अनेक अडचणी आल्या. त्यांनी स्वतः या विभागात काम करण्यास नकार दिल्याने लेखी पत्र दिले असल्याचे समज. यावरून झहीर शेख यांची ग्रामपंचायत विभागात किती डिमांड आहे हे दिसून आले. झहीर शेख यांनाच या विभागात एवढा इंटरेस्ट का असा प्रश्न संघटनांचे पदाधिकारी करत आहेत. या पदासाठी बहुजन कर्मचारी महासंघाचे गिरीश जाधव इच्छुक होते, परंतु त्यांच्याऐवजी अखेर झहीर शेख यांना ग्रामपंचायत विभागात घेण्यात आले. मागील काही महिन्यात ग्रामपंचायत विभागात कामकाज करताना येणाऱ्या अडचणी या मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्या पदावर झहीर शेख हेच का पाहिजेत हे सुद्धा पटवून सांगण्यात आले. त्यानंतरच जंगम यांनी झहीर शेख यांची नियुक्ती केल्याचे सांगण्यात आले. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.